प्रभू परमेश्वराच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव असो. कारण की परत एक वार देवाची योजना जी आम्हासाठी अद्भुत आहे आणि ती माझ्यासाठी देखील अद्भुत आहे. प्रभूच्या वचनाची सेवा करण्याकरता प्रभूने मला पाचित केलं. क्राइस्ट सेशन यांचे देखील आभार मानतो, कारण की आज वचनाची सेवा करण्याकरता त्यांनी संधी बहाल केलेली आहे. विशेष करून आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे दृष्टी लावत असताना मत्तेय शुभवर्तमान यामधून शास्त्रपाठ वाचलेला आहे आणि अनेक संदेश देखील आपण ऐकलेले आहेत. आणि विषय हा आहे की येशू समुद्रावर चालतो. आणि आज आपण त्या वचनाकडे किंवा या दाखल्याकडे किंवा या महत्वाच्या प्रसंगाकडे दृष्टी लावत असताना आपण आपल्या जीवनाकडे किंवा आपल्या सभोवती घडणाऱ्या सर्व परिस्थितीचं देखील आकलन करणार आहोत. कारण की आम्हा सर्वांना जाणीव आहे की ज्या प्रकारे येशू चालतो, ज्या प्रकारे पेत्र चालला, ज्या प्रकारे जगामध्ये अनेक प्राणी चालतात, आम्ही देखील चालतो. परंतु चालणं आणि पाण्यावरून चालणं आणि वादळ तुफान याला तुडवत चालणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. विशेष करून या दिवसामध्ये जेव्हा आपण सभोवती पाहतो तर आपल्याला असं दिसतं की एका बाजूला परमेश्वराचं प्रिय राष्ट्र इस्रायल, हे गाजापट्टी, त्यानंतर शेजारी एवढे भाग आहेत ते त्याचप्रमाणे राष्ट्र आहेत. आणि आता आपल्याला माहिती आहे इराण बरोबर देखील ते युद्ध चालू आहे. आणि त्या सर्वांमुळे सर्व जग काळजीत पडलेलं आहे. नुसते काळजी नव्हे तर भारत सारख्या देशाला निश्चितच आता पेट्रोलची किंमत व अनेक गोष्टी, जसं समुद्र प्रवास आणि त्यामधून येणार अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे वाढणारी महागाई आणि लवकरच जे आपण थर्ड वर्ल्ड वॉर म्हणतो, महायुद्ध आहे काय याची सांगता तर नाही, अशा प्रकारची चिंता व काळजी वाटत आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या राष्ट्रामध्ये बघतो आणि नियमित ज्या बातम्या येत आहेत आपल्यामध्ये हे दिसतं की भारतामध्ये देखील वाढणारी लोकसंख्या आणि जी काही वाढती लोकसंख्या बरोबर जे काही गरजा आहेत, रिसोर्सेस आहेत, त्याची कमतरता, त्यामुळे देखील परिस्थिती गंभीर आहे. त्याचप्रमाणे आम्हाला हे देखील दिसून येत आहे की विविध प्रकारचे जे धर्म आहे, विशेष करून मायनॉरिटी आहे, त्यांच्या हक्कावर गदा आणले जात आहे. ही बाब देखील आपल्याला निदर्शनात येत आहे की सत्ताधारी लोक किंवा त्यातले नेता देखील अशा प्रकारचे फतवे काढत आहेत की ज्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटतं की खरोखर या ख्रिस्ती धर्मावर आणि या ख्रिस्ती सेवा कार्यावर आणि जे काही आम्हाला प्रभूमध्ये जे काही पाचरण केले गेलेले त्याबद्दल आम्हाला आमच्या सेवकांना, आमच्या दासांना, सुवार्तिकांना कशा प्रकारे हल्ला करून त्यांना आणि मंदिराला, त्यांच्या सेवा कार्याला संपवता येईल किंवा खंडित करता येईल याकडे दृष्टी वाढत आहे. परंतु हेच झालं सर्व काही बाहेर घडणाऱ्या गोष्टी. परंतु जेव्हा आम्ही आपल्या कुटुंबाकडे येतो तेव्हा आमच्या कुटुंबामध्ये देखील काही शांतता नाही. अनेक समस्या आहेत. नोकरीची समस्या आहे, आरोग्य संदर्भात समस्या आहे, शिक्षणा संदर्भात समस्या आहे, जो जॉब करतो त्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहे, अनेक प्रकारचं वादळ आणि तुफान आहे. आमच्या जीवनामध्ये देखील वैयक्तिक जीवनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण देखील घाबरलेलो, भयभीत आहोत, डिप्रेशन मध्ये आहोत, स्ट्रेस मध्ये आहोत, आम्हाला झोप लागत नाही आणि अनेक अशा चिंता आहे ज्यामुळे आज आमचं घर, आमचं वैयक्तिक जीवन, आमचं कुटुंब, आमचा समाज आणि इतकंच नव्हे तर राष्ट्र आणि जेव्हा जगाकडे बघतो तर जग देखील डिस्टर्ब आणि काळजीमध्ये पडलेलं आहे. आणि अशा समय या वातावरणाला आपण निश्चितच म्हणू की वादळ आणि तुफान सर्वत्र दिसून येत आहे. आणि त्या वादळ आणि तुफानाच्या सामोरे जात असताना आम्हाला हा प्रश्न पडतो की आम्ही करायला तरी काय आहोत. या दिवसामध्ये अनेक लोक पावसाळी सहल
ज्याला आपण रेनी सीझन टुरिझम याकडे देखील आकर्षित होतात. अनेक जण जातात आणि विविध ओढे, नद्या, तलाव त्यांच्याकडे जातात आणि तिथे खूप पाण्याचा मोठा लोढा आपल्याला येताना दिसतो. आणि आता सरकारने देखील सांगितलंय की कोणी देखील धैर्य करू नये, त्याच्यामध्ये उतरू नका. कारण की आपण बघत आहे की अनेक अपघात घडत आहे. इंद्रायणी नदीवर आताच आपण बघितलेलं आहे की मोठा अपघात घडला आणि अनेक लोक वाहून गेलेले आहेत आणि दररोज वाहतात. लोक काय ऐकायला तयार नाही, कारण की त्यांना असं वाटतं की एवढा पाऊस आणि एवढं सुंदर निसर्ग आणि त्याच्या लाटा यांचा जर आम्ही आस्वाद घेतला नाही तर कदाचित वर्ष 2025 असंच मजा न करता निघून जाईल. कारण की पावसामध्ये भिजणं याच्यामध्ये एक मोठा आनंद आहे, पण लाटामध्ये वाहून जाण्यामध्ये कोणाला आनंद वाटणार नाही. याच्यामध्ये दुःख आहे, शोक आहे, मृत्यू देखील आहे. त्यामुळे सरकारने देखील NDRF सारख्या अनेक अशा संस्था आणि डिपार्टमेंट तैनात केले की त्याकडे कोणी देखील जाता कामा नये. बघणं चांगलं आहे, बघून आम्हाला आनंद वाटतो, परंतु आपण पाण्यात उतरू नये, आपल्या पाण्यात पाऊल टाकता कामा नये याची काळजी घ्यावी, ही बाब गरजेची आहे. आणि आज आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या वादळी पाण्यावर चालतो, शिष्य या बोटीमध्ये आहे, तारवामध्ये आहे आणि ते बुडत आहे आणि या सर्व चित्राकडे बघतो, तेव्हा आम्हाला देखील एक फार मोठा प्रश्न पडतो की खरोखर हे वॉटर टुरिझम जे आहे किंवा आता रेनी सीझन मध्ये जे आहे त्याचा आपण जवळून अनुभव घेतलेला. आणि सगळेजण म्हणतात की बाबा सगळ्यांशी खेळा पण पाण्याशी खेळू नका, कारण की ह्या समयाचं जो पाणी आहे ते काही साधं पाणी नाही, ते लाटा, तुफान, वादळ घेऊन येणारं पाणी आहे. आणि ते बिल्डिंग, पुलं आणि जे मोठे मोठे डोंगर त्यांना देखील जुमानत नाही, त्यांना देखील वाहून घेऊन जातात. तर मनुष्य काय, त्याचा काय टिकावं लागणार. तरी देखील आपल्याला दिसतं की काही लोक धैर्य करतात, कारण की काही लोकांना सराव असतो. त्याच्यामध्ये मासे मारणारे काही लोक असू शकतात, आपणच बघितलंय. जे नियमित पोहणारे लोक आहे ते देखील लोकांना वाचवण्यासाठी उड्या घेतात. आणि जसं मी सांगितलं NDRF जे आहेत त्यांना देखील ट्रेनिंग दिली जाते, किंवा आपण आर्म फोर्सेस आहे त्यांना देखील तशा प्रकारची ट्रेनिंग, ते सहज उड्या मारतात आणि लिखित जीवित हानी जी आहे त्यापासून लोकांचं, समाजाचं आणि वाहणाऱ्या लोकांचं संरक्षण करतात. आता आपण एक अशा टीमच्याकडे जाणार आहोत, जे एक टीम नावेमध्ये बसलेली आहे, जी प्रभू येशू ख्रिस्ताची टीम आहे. आणि त्या टीमला देखील ते एक्सपर्ट आहे, कारण की त्यांच्यामध्ये जे मॅक्झिमम शिष्य आहे त्यांचा बॅकग्राऊंड मासेमारी आहे. त्यांच्यासाठी हे वादळ, तुफान, नदी आणि पोहणं आणि त्यामधून कसा मार्ग काढणे हे काही फार कठीण नाही. त्यांनी आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष आणि अनेक समय या नदीच्या, या समुद्राच्या काठी घालवलेला आहे. त्यामुळे वादळ, तुफान याची भीती वाटणे एवढं काही ते कमकुवत, दुबळे नाही. परंतु आज जी काही परिस्थिती या प्रसंगामध्ये दिसते ती जरा भयावह वाटत आहे, ती जरा खूपच कठीण वाटत आहे. कारण की ही परिस्थितीकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे वादळ आणि तुफान देवाच्या द्वारा प्रायोजित असं आहे. हे वादळ आणि तुफान देवाच्या द्वारे प्रायोजित आहे. खरं बघितलं तर निसर्ग देवाचा ऐकतो, मनुष्य जरी ऐकत नसला परंतु मनुष्याला सोडून देवाची जेवढी देखील निर्मिती आहे ती देवाचं ऐकते. देवाने जो काही टाइम टेबल त्यांना आखून दिलंय त्यानुरूप ते कार्य करते आणि आज देखील ते कार्य करत आहे. ती आपली ड्युटी ते पार पाडत आहे. परंतु आता त्याच्यामधून प्रवास करणार जेव्हा मनुष्यांच्याकडे, आणि विशेष करून ते देवाचे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे त्यांच्याकडे जेव्हा बघतो आणि त्यांचे जे हाल होत आहे त्यांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्याला देखील या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये, जगामध्ये जे काही आता वादळ आणि तुफान सुरू आहे, निश्चितच त्यामागे देखील देव आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मागे देखील देव आहे आणि आज देखील देवाच्या हाताबाहेर ती परिस्थिती गेलेली नाही.
मागील दिवसामध्ये जेव्हा इराणवर अटॅक करायचं होतं किंवा इराणला धडा शिकवायचा होता, तेव्हा आपल्याला माहिती आहे की युरोपियन कंट्री आणि अमेरिका आणि विशेष करून इस्रायल या लोकांनी जेव्हा विचार केला तेव्हा पुढाकार इस्रायलने घेतलेला आहे. परंतु त्या अगोदर जाण्या अगोदर त्यांचे जे पंतप्रधान आहे नेत्यामाओ, बेंजामिन नेत्यामाओ, त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्यावर एक वचन लिहिलं की परमेश्वर यावे, तू या जगाचा निर्माण करताय, राष्ट्राचा निर्माण करता, परंतु तुझं राष्ट्र जे इस्रायल आहे ते राष्ट्र सर्व जगावर सत्ता चालवणारा असं राष्ट्र आहे. आजवर हे राष्ट्र देवा तुझ्यामध्ये चालत असताना त्यांनी कधी देखील पराभव बघितले नाही. पराभव जरी आला तो पडले तरी दरवेळेस देवा तू त्याला उठवलेला आहे. तो सिंह आहे. आणि आता मी जेव्हा तुझ्या नावामध्ये तुझे संकल्प आणि योजना आठवून युद्धासाठी पुढे जात आहे, तर मला विश्वास आहे की माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि परमेश्वर म्हणतो हे युद्ध तुझे नाही, तर हे युद्ध माझे आहे. आणि मला विश्वास आहे की माझ्या राष्ट्राला म्हणजे तुझ्या राष्ट्र इस्रायलला तो विजय देणार. ती चिठ्ठी त्याने घेतली आणि इस्रायलाचा यरुशलेम मध्ये एकच आता दाविदाचा मंदिराचा अवशेष राहिलेला आहे, ती वॉल. त्या वॉलवर जाऊन ती चिठ्ठी ठेवली आणि त्वरित त्यांनी मग मिसाईल अटॅक इस्रायलवर इराणवर केलेला आहे आणि ते युद्धास आरंभ झालेला आहे. हो प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एकच गोष्ट, वादळ येणार, तुफान येणार, अडचण येणार, प्रॉब्लेम येणार, अनेक गोष्टी अशा येतील जे तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे, हाताच्याही बाहेर आहे, विचाराच्या बाहेर आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाचं तुमच्या आणि माझ्यासाठी संकल्प आणि योजना कधी देखील न बदलणारी आहे. प्रेज द लॉर्ड. यिर्मया 29:11 मध्ये म्हणतो की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. ते भावी सुस्थितीमध्ये तुला आशा देणारे आहे. प्रेज द लॉर्ड. आमची आशा कोण आहे? आमची आशा आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि त्यावर विश्वास, त्याच्या अभिवचनावर जे विश्वास ठेवून राहतात त्यांची या शिष्यांच्या सारखी अवस्था होत नाही. या शिष्यांच्या सारखी अवस्था होत नाही. आणि आपण इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य, पुत्र व कन्या आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळा नियम आहे आणि आमच्यासाठी काहीतरी वेगळा रूल आहे असं बिलकुल देखील नाही. त्यांची जरी वादळ आणि सर्व प्रकारच्या तुफानामधून जेव्हा बोट चाललेली आहे, नाव चाललेली आहे, तिथे आणि आपल्यामध्ये कदाचित एकच गोष्टीचं साम्य असू शकतो की त्या बोटीमध्ये, त्या तारवामध्ये येशू नव्हता. आणि कदाचित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये देखील येशू कदाचित नाही. आणि येशू आहे तरी देखील पेत्राप्रमाणे अनेकदा आम्ही बुडत आहोत. आता आम्हाला एकच आरोळी मारायची, जसं पेत्राने आरोळी मारली की प्रभू मी बुडत आहे, मला वाचव. प्रभू मी बुडत आहे, मला वाचव. जाऊया या प्रसंगाकडे आणि बघूया. वचन मी वाचतो. मत्तय वर्तमान 14वा अध्याय आणि 24 पासून पुढे. तेव्हा वारा तोंडच्या असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू जेव्हा लाटांनी हैराण करतो, तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी, म्हणजे जवळपास रात्रीचे 3 वाजलेले आहे. इंग्लिश व्हर्जन सांगतं, हिंदी व्हर्जन मध्ये 3 ते 6 या दरम्यानचा टायमिंग दिलेला आहे. मराठी व्हर्जन आपल्याला सांगतं की इथे जो समय झालेला आहे तो 4था प्रहर आहे. आणि अशा समय येशू समुद्रावर चालत येतात. 2 चित्र आम्हाला दिसत आहे. एका बाजूला वादळ आणि तुफान कॉमन आहे, वारा तुफान या सगळं काही कॉमन आहे. परंतु 2 चित्र आम्हाला दिसतात. एकामध्ये तारू बुडत आहे आणि तिथे दहशत, दडपण, मृत्यूचा भय आहे. तर दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आहे ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो त्याला तुडवत चालत आहे. त्याला कशाचाच भय नाही, त्याला कशाचाच भय नाही. आता आम्हाला या गोष्टीचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे
की आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा विविध समस्या फेस करत आहोत, आमचा समाज या विविध समस्यातून जात असताना आम्ही कशा प्रकारची जीवनाची वाटचाल करत आहोत. ही वाटचाल नुसती वाटचाल नाहीये. जर ही नुसती वाटचाल असती, नावेवरून प्रवास करायचा असतं, तर ही एवढी मोठी घटना, एवढा मोठा प्रसंग पवित्र शास्त्रामध्ये आलाच नसता. पवित्र शास्त्रामध्ये ज्या अर्थी आलेला आहे त्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्त आणि देवाची ही इच्छा आहे की या प्रसंगापासून प्रत्येक वाचणारा ऐकणाऱ्या व्यक्तीने धडा घ्या. आणि मागील 2000 वर्षापासून अनेक जणांनी धडा घेतलेला आहे आणि त्यांचं जीवन जे डळमळीत होतं, डिस्टर्ब होतं, जे घाबरलेलं होतं, जे त्यांच्या जीवनामध्ये निराशा होती, जे त्यांच्या कुटुंबामध्ये डिप्रेशन आणि सर्व प्रकारचे संकट होते, त्यांनी ख्रिस्तामध्ये स्वतःला सावरून घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही स्वतःला सावरू शकत नाही, कारण की परिस्थिती एक मनुष्य म्हणून जे आपण आता नदी नाल्याकडे जातो ते आपल्यासाठी फार कठीण आहे. ती फार कठीण आहे. आपण ती नदी नाला ओलांडून जाऊ शकत नाही. त्यामुळे आज जेव्हा त्याकडे गेले तेव्हा शिष्य त्याला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे. आणि ते भिवून ओरडले, भूत आहे. आणि आज आपल्या सर्वांना अशी परिस्थिती जेव्हा रात्रीच्या समय निर्माण होते, जेव्हा सर्वत्र अंधार आहे, इथे देखील आपल्याला बघितलं आपण की सकाळचे जवळपास 3 वाजलेले, पहाटेचा समय आहे, वादळ आहे, तुफान आहे, आणि अचानक कोणी येऊन तुमचं दार ठोकायला लागलं तर आपल्याला निश्चित वाटते एवढ्या वादळ तुफान मध्ये अरे बाबा उगवला तरी या वादळ तुफान कोणी घराच्या बाहेर पडू शकत नाही. अशा वादळ तुफानामध्ये कोणी कोणाच्या घरी जात नाही, आमचं दार ठोकलं जातं म्हणजे आहे तरी कोण. सहसा आपण घाबरतो, भयभीत होतो. आणि इथे तर वेगळंच आणखीन परिस्थिती, नुसतं दार ठोकलं जात नाही, परंतु आपल्याला असं दिसतं की इथे समुद्रावर चाल आणि विजय प्राप्त करून कोणीतरी वाटचाल करत आहे. आणि आता आपल्याला प्रश्न पडतो, कारण त्यांनाही तोच प्रश्न पडला की असं कोण करू शकतं, असं करू तरी कोण शकतं की समुद्रावर पाण्यावर चालू शकतं. ठीक आहे, पाण्यावर चालणं वेगळी गोष्ट आहे, परंतु ह्या वादळ वाड्यामध्ये जेव्हा तारवाचा टिकाव लागत नाही, जेव्हा आम्ही वेले मारून मारून बुडण्याच्या परिस्थितीमध्ये आहो, तारव्यामध्ये पाणी घुसल आणि कधी बुडल अशी परिस्थिती, आणि त्यामध्ये कोणीतरी पाण्यावर चालून येतो, म्हणजे तो कोण असावा. आणि आपलं एक मन, आपलं एक कॉन्शियस ज्याच्यामध्ये ही बाब पेरली गेलेली आहे की असा कार्यक्रम करणारा कोणीतरी सैतान किंवा भूतच असतो. बघा, ते येशूचे शिष्य आहे, असं नाही की त्यांना काही येशूच्या चमत्काराबद्दल, येशूच्या अद्भुत गोष्टीबद्दल माहित नव्हतं. त्यांनी अनेक चमत्कार बघितले, कारण की नुकतेच ते जेव्हा बोटीमध्ये बसले त्या अगोदरच एक महान चमत्कार घडला होता की येशू ख्रिस्तांनी 5000 लोकांना भोजन खाऊ घातलेलं होतं. चांगली मोठी पार्टी करून ते बसले होते. 12 टोपल्या यांनी एकत्र केलेल्या होत्या, म्हणजे खाऊन पिऊन तृप्त. आणि एवढंच नव्हे तर चांगला आपल्या बोटीमध्ये टोपल्यांच्या सह ते वाटचाल करत होते, अतिशय आनंदी, समाधानी आणि शकित असे होते की आमचा जो प्रभू आहे, आमच्या बरोबर जो आमचा गुरु आहे, तो किती अद्भुत कार्य करू शकतो. अद्भुत कार्यांची मालिका सिरीज ते बघत होते मागील जवळपास 2-2.5 वर्षामध्ये. आणि आज तेच शिष्य जेव्हा त्या चालणाऱ्या व्यक्तीला त्या अंधारामध्ये बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं आणि ते घाबरून असे म्हणतात की ते भूत आहे, आणि ते भयभीत झालेले आहे. आता डबल संकट आलेलं आहे. आता त्यांच्या जीवनामध्ये डबल संकट आले. एका बाजूला वादळ मरतो की काय, आणि मरतोय, दुसऱ्या बाजूला भूत आपल्याला पकडतो की काय. हे आपल्या जीवनामध्ये असंच झालेलं आहे. कुठे आपण सर्व बाजूने घेरले गेलेले आहोत असं आपल्याला कुठेतरी वाटतं की एका बाजूने मला अटॅक येते, समस्या येते, प्रॉब्लेम येते, मी डिस्टर्ब आहे, दुसऱ्या बाजूला सैतानी अटॅक पण होत आहे. मी कुठे जाऊ, मला आता पळायला कुठेच रस्ता राहिला नाही. आता निश्चितच दोघांपैकी एक, कदाचित भूत किंवा संकट, मला आता आपला निश्चितच भोजन बनवणार आणि मी या जगातून निघून जाणार. हो प्रियानो, आपल्यापैकी अनेकांची ही अवस्था आहे. आणि मी आत्ताच सांगितलं, हे सामान्य लोक नाही, आपण देखील सामान्य लोक नाही. ते शिष्य आहेत, आम्ही देखील शिष्य आहोत.
त्यांनी देखील देवाचं वचन ऐकलेलं येशूच्या मुखातून, आणि आज देखील आपण देखील आणि वर्षानुवर्ष आपण देखील या पुलपीटवरून किंवा विविध ठिकाणातून किंवा पवित्र शास्त्र आपल्या हातात घालून देव तुमच्या आणि माझ्याशी बोलतो. इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये जे घडलेले विविध चमत्कार आहेत, ते चमत्कार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील घडलेले. इथे कोणीही बसलेला असा व्यक्ती नाही ज्याच्या जीवनामध्ये देवाचे मिरेकल्स नाही, चमत्कार नाही. आणि जसं आता आपण गीत गायलेलं आहे की देवाच्या कृपे आणि दयेच्या पलीकडे त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, हे सगळं आपल्याला अनुभव आहे. परंतु परिस्थिती जी आहे ती तुम्हाला आणि मला बहुत काही शिकून जाते. नंबर 2, वचन आणि संत असे म्हणतात की वादळ आणि तुफान आणि हे जे सगळे तुमच्यावर येणारे हल्ले, त्यांच्यामधून संत घडवले जातात. परत रिपीट करतो, या परिस्थितीतून संत घडवले जातात किंवा संत बाहेर पडतात, नाही तर मग नॉर्मल लोक बुडतात. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला आणि मला संत बनायचंय की घाबरून आणि भिवून भूताच्या आहारी जायचंय. आणि निश्चितच ती उपमा, ती संधी गमवायची. कारण की वादळ वारा हा आज देखील देवाच्या द्वारे प्रायोजित आहे. कारण की देवाला बघायचं आहे की हा किती विश्वासात आहे. कारण की ही परीक्षा नाही आहे. कारण की येशू ख्रिस्त मित्राला स्पष्ट म्हणतो, अरे अल्पविश्वासी, ही परीक्षा नाहीये. हे लक्षात ठेवा. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आजारपण असेल, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये डिप्रेशन असेल, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपसामध्ये निश्चितच पटत नसेल, घरामध्ये अशांती आहे, सर्वत्र आपल्याला जिथे जातो, जे काही हाती घेतो तिथे पराभवच आमच्या हाती लागतो. या सर्व गोष्टी जी आहे ती परीक्षा तुम्हाला आणि मला विजयाच्या द्वारे एक वेगळ्या भूमिकेमध्ये घेऊन जाते. आणि ती भूमिका आहे संतांची भूमिका. आणि मी परत एक फार सांगू इच्छितो की जगामध्ये जे काही चित्र आता आपल्याला दिसत आहे त्याद्वारे नुसतं आपणच नाही, इतर धर्मीय देखील म्हणायला लागला की अभि निश्चितच जो आहे तो शेवटला समय जवळ आलेला आहे. कयामत का समय करीब आ गया. आणि जर हा समय जवळ आलेला आहे तर त्यामध्ये वर जे घेतले जाणार आहे ते संतच आहे. ते संतच वर जाणार आहे. आणि उर्वरित लोक महासंकटाला, त्याला ट्रिब्युलेशन म्हणतो, त्याला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार कर. आता करत नाही तर मग त्या महासंकटाला जा. प्रश्न आहे येतो की तुम्ही आणि मी संकटासाठी आहोत की महासंकटासाठी. परत एक बार आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. 2 संकट आहे आपल्याकडे. एकाला महासंकट म्हटलंय, ट्रिब्युलेशन 7 वर्षाचा, किंवा संकट जे आता सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी आहोत. जर आपण संकटावर विजय प्राप्त केला, संत बनलो, तर महासंकटापासून वाचतो. परंतु नाही, आलो, घाबरलो, भूतच वरटलायलो, तर मला सांगू द्या, आपण महासंकटामध्ये बुडणार आहोत ही बाब विसरता कामा नाही. त्यावेळेस काय झालेलं आहे, तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे मला येण्यास सांगा. प्रभूजी जर आपण असाल तर, बघा अद्याप देखील त्याच्या मनामध्ये डाऊट होता. आज देखील आपल्या मनामध्ये डाऊट आहे की खरोखर देव तू जिवंत असेल ना तर तुम्हाला सोडील. खरोखर देवा तू माझी प्रार्थना ऐकत असेल तर मला या परिस्थितीतून बाहेर कर. खरोखर देवा तू निश्चितच माझा तारणारा असेल आणि माझं जीवन तू जर सर्व प्रकारच्या गोष्टीचा पडताळा केलेला आहे तर तू मला या संकटातून बाहेर काढ. कारण की धन, पैसा, डॉक्टर, ट्रीटमेंट, पद, या सर्व गोष्टी माझ्या समोर आहे, परंतु त्या संकटातून, या समस्यातून, वादळातून कोणी देखील मला बाहेर काढू शकत नाही. तेव्हा तूच बाहेर काढू शकतो. इथे हाच म्हणतो, जर देवा जर तू ख्रिस्त आहे, येशू आहे, तर मग निश्चितच मला पाण्यावर चालू दे. इथे येशू ख्रिस्ताने असं म्हटलं नाही, चल तू माझ्या बरोबर पाण्यावर, असं म्हटलंय का कुठे पण नाही. पेत्राने विचारलं ते येशू ख्रिस्ता की मला चालायचं आहे, मला येशूच्या मागे चालायचं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, चालायचं नाहीये, मला येशू सारखं चालायचं आहे. कारण की कुठेतरी आता
जेव्हा येशू नजदीक आलेला आहे, येशू जवळ आलेला आहे, भूत 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 जे आहे ते कॉन्सेप्ट थोडं आता कच्च होत चाललेलं आहे. आणि येशूच्या जवळ राहणाऱ्या 3 शिष्यांपैकी पेत्र, याकोब, योहानपैकी तो इनर रिंग मधला जो पेत्र आहे, त्याला आता जाणवं लागलं की कुछ तो गडबड आहे. मला जो मी जवळून येशूला बघतो, मला आता येशू असण्याचं गंध यायला लागले, सुगंध यायला लागला की यस, हो ना, हो, ह्याच्या मागे येशूच आहे. हो प्रियांनो, जेव्हा तुम्ही आणि मी येशूच्या जवळ राहतो, येशूच्या संगती चालतो, येशूच्या भयात चालतो, येशूच्या सानिध्यात चालतो, तेव्हा निश्चितच समस्या संकटामध्ये तुम्हाला येशू आहे हे कळून येतं. प्रेज द लॉर्ड. आणि ही फार महत्वाची बाब आहे. नाही तर भूत 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 ओरडणारे बहुत आहेत, परंतु येशूच्या संगती चालणारे लोक पण एक मनुष्यच आहे, ते देखील डिस्टर्ब होतात. असं नाही की हे डिस्टर्ब झाले म्हणजे काही चुकीचं झालं, ही मानवीय प्रवृत्ती आहे. की संकट आणि समस्या जेवढ्या भयानक असतात, मोठ्या असतात, तेवढे तुम्ही आणि मी निश्चितच त्याला भयभीत होतो, कारण की हे आमच्यासाठी अनोखे आहे, वेगळे आहे, भयानक आहे. परंतु प्रियांनो, जेव्हा येशू तुमच्या जवळ येताना तुम्हाला दिसतो, तेव्हा विश्वासाने चटकन ओळखतात की हा नॉर्मल नाही, हा भूत नाही, हा कोणीतरी आहे जो देवापासून आलेला किंवा देवच असावा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आपण या मंदिरामध्ये असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे जरी दिसत नसला तरी देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तुम्हाला मंदिरात घेऊन आलेला आहे. जरी तुम्ही वादळात आहात, तरी तुफानमध्ये तुमचे प्रॉब्लेम, समस्या फार मोठ्या आहे, तुम्हाला असं वाटतं की आता यापासून मी कसं सुटणार, आणि यासाठी देवाने तुम्हाला आणि मला जे विश्वासू लोक आहेत त्यांना पवित्र मंदिरात आलेले, यासाठी की जवळून त्याची आणि माझी ओळख व्हावी. प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची, जवळून त्याची माझी ओळख व्हावी. आणि जवळून ओळख होत असताना समस्या आणि प्रॉब्लेम हे सर्वात उत्तम आहे तुमचा आणि माझा विश्वास जाहीर करण्याचा. विश्वास जर जाहीर करायचा आहे तर आमच्याकडे आम्ही उपकार स्तुतीची प्रार्थना करली. जर आम्हाला विश्वास जाहीर करायचा की देवाने बहुत महान महान काम मेरे जीवन में किए, आणि आपण निश्चितच अनेक गोष्टी ज्या आमच्या जीवनात चांगल्या झालेल्या आहेत त्याबद्दल देवाचा गौरव केला, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियांनो, दुःखामध्ये, संकटामध्ये, समस्यामध्ये तो विश्वास राखणं हे कठीण असतं. आणि त्यामुळे तो विश्वास तेच व्यक्ती राखू शकतात जे खरोखर देवाला समुपवून, जवळून निहारणारे, बघणारे, साज पडणारे असे असतात. तेव्हा पेत्राने एक संधी घेतली की प्रभुत्व असेल तर. आज प्रियांनो, तुम्हाला देखील ती संधी घ्यायची. प्रेज द लॉर्ड. देवाला आवडतं, देवाला आवडतं. अनुभव घेऊन पहा मी किती. यस, पेत्रासाठी जर चांगला आहे, या 11 शिष्यांसाठी, उर्वरित 11 शिष्यांसाठी चांगला आहे, तर तुमच्या आणि माझ्यासाठी पण चांगलाच आहे. तो भूत नाही, तुम्हाला पाडणार नाही, तो बोलवणार नाही. वचन आम्हाला सांगते की धार्मिक 7 वेळा जरी पडला तरी प्रभू त्याला उठवेल. प्रभूचा हात सदोदित, उजवा हात, ज्याला धार्मिकताचा बाहू म्हटलेला आहे, तो सदोदित तुमच्यासाठी तयार आहे, तुमच्यासाठी तयार आहे. तेव्हा येशू नाईलाज झाला. येशूने म्हटलं, ग्रेट, मला आज आनंद वाटतो की माझ्या वरनं चालणारे जे शिष्य आहे, माझ्या मार्गदर्शनात चालणारे शिष्य, जे येणाऱ्या दिवसामध्ये मंडळीची धुरा सांभाळणार आहे, त्यापैकी एक प्रमुख, ज्याला मी खडक म्हटलेला आहे, ज्याच्यावर मी मंडळी रचणार आहे, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या त्या परिस्थितीमध्ये अनेक जण कमी विश्वासाचे असतील, अनेक जण दुबळे असतील, अनेक जण अल्पविश्वासी असतील, अनेक जण घाबरलेले असतील, अनेकांना असं वाटत असेल की भूत आहे, परिस्थिती अशी आहे, तशी आहे, आम्ही वाचणार नाही. परंतु तुम्ही ते खडक आहात, ज्याला पेत्र म्हटलेलं आहे, शिमोन पेत्र म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या खडकाला उभं राहायचं आणि त्यांनी म्हणायचं की प्रभू तू आहे तर मी पण तुझ्या बरोबर चालेन. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला बघून मग जे 11 शिष्य आहे त्यांना देखील बचावाची संधी आहे, त्याला देखील बचावाची संधी. यस प्रियांनो, सगळ्याच्या 12च्या 12 लोकांनी पाण्यात उड्या मारल्या का? नाही. ओरडणारे जरी सगळे असले, परंतु इनिशिएटिव्ह घेऊन पाण्यामध्ये पाऊल टाकणारा एकच होता. हो प्रियांनो, आपल्याला आपण वारंवार हे सांगायला पाहिजे की हे समस्या आहे, संकट आहे, परंतु मी माझ्या येशूला ओळखतो,
आकाश आणि पृथ्वी टळतील परंतु मी कधी देखील बदलणार नाही असं अभिवचन मी जाणतो, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे माझा देव मला यश देतो. असा जर देव माझ्या बाजूनी आहे तर मलाच इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. जर आपण त्या 11 लोकांच्याकडे बघितलं तर ती भीती आणखीन वाढणार आहे. परंतु आपल्याला 11 शिष्यांच्याकडे पण बघायचं नाही, आपल्याला त्या वादळ आणि तुफानकडे पण बघायचं नाही. आपल्याला देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे मिरेकल्स आणि चमत्काराने अद्भुत कृत्य केलेले त्याच्याकडे बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की अंधारामध्ये कदाचित येशू स्पष्ट दिसत नसत, वादळ आणि तुफान आणि लाटामध्ये येशू स्पष्ट दिसत नसत, परंतु चमत्कार करणारा एकच जगामध्ये आहे, त्याचं नाव आहे प्रभू येशू मसीह. प्रेज द लॉर्ड. भूत नाही, सैतान नाही, तर तो आहे येशू. आणि जर चमत्कार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडत आहे तर ते डॉक्टरने केले. डॉक्टर फार चांगला सापडला, सिस्टर तुम्ही जा त्याच्याकडे, पण त्यांना आणखी कन्व्हिन्स करतो. हो, खूप आमच्या भावाचे आम्ही आभार मानतो. जर ते नसते ना, त्यांनी पैसे दिले नसते ना, तर खरोखरच आम्ही त्याच्यातून बाहेर पडलोच नसतो. हो, आमचा मुलगा हातामध्ये यश देतो. अजूनही आहे, इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. त्या 11 लोकांच्याकडे आणखीन वाढणार. तो आपल्याला पण बघायचं नाही, आणि तुफानकडे पण बघा. देवामध्ये जे मिरेकल्स आणि चमत्कार केलेले त्याच्याकडे बघा. कारण की अंधारामध्ये कदाचित हातामध्ये यश देतो. असा जर देव माझ्या बाजूनी आहे तर संकट जेव्हा उभं राहिलं तर ते पण हतबल होतील. तेव्हा तुम्हाला देवाकडेच बघायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही बाब दिसून येते मत्तेय शुभवर्तमानामध्ये. तेव्हा येशू म्हणतो ये, येशू म्हणतो ये, आणि वचने सांगतं की पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यामध्ये चालू लागला. पाण्यामध्ये किंवा पाण्यावर वरून चालू लागला, सॉरी, पाण्यावरून चालू लागला. फार महत्वाची गोष्ट. तुम्ही आणि मी पाण्याच्या आत नाही तर पाण्याच्या वर चालणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वादळ आणि तुफान मध्ये खाली बुडणारे नाही तर त्याला तुडवणारे लोक आहोत. आमचा येशू जर तुडवतो, आमचा येशू जर अधिकार म्हणतो की थांबा, स्टॉप, ते थांबतात. कारण त्याची आज्ञा आणतात. आणि प्रभू येशू म्हणतो की जे काय तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. जे काही तुम्ही स्वर्गात पृथ्वीवर मोकळे केलं ते स्वर्गात. स्वर्गात मोकळे करण्याची ताकद, स्वर्गात बांधण्याची ताकद जर तुम्हाला आणि मला दिलेली आहे तर मग या पृथ्वीवरची ताकद का नाही देणार देव? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. का आपण घाबरतो, का आपण भयभीत होतो? अरे देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा, कारण की मला आता आणखी संत बनून पुढे जाण्याची संधी मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे प्रॉब्लेम आला, समस्या आल्या, प्रभूला धन्यवाद आणि स्तुती करत राहा, कारण की आता वेळ आलेली आहे. हे या संकटाच्या नंतर, या रात्रीच्या नंतर जेव्हा पहाट होणार आहे, माझा देव माझे अश्रू पुसून मला उंच करणार आहे, उन्नत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास कुठे आहे तुमच्या आणि माझ्या जीवनात? कारण की आम्ही आज देखील भूताने आणि भूतासारख्या संशयाने भूत ग्रसित आहोत, बांधलेले आहोत. त्यामुळे आपण विश्वासात ढळलेले लोक आहोत. परंतु पुढे असं लिहिलेलं आहे, परंतु व्यारा पाहून तो पेत्र भ्याला. त्याला भीती वाटली. येस, हे देखील नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आपण वारा बघतो, वादळ बघतो, आपण घाबरतो. आज देखील लोक विमानात बसायला घाबरायला लागले.
कॅन्सल करा, नको विमान नको, आपलं ट्रेनच बरी आहे. जेव्हा आपण अपघात बघतो, हायवेवर अपघात बघतो, ऍक्सिडेंट बघतो, लोकांना नको नको बाबा, ट्रेनच बरी आहे. कुठे आता गाडी बिडी ड्रायव्हिंग करायची, दनादन ऍक्सिडेंट होते. नीट सांभाळून चालवा, किंवा आपला कुठेतरी कॉन्फिडन्स हा याचं खच्चीकरण होत आहे. कारण की परिस्थिती तशी आहे. परिस्थिती चांगल्याला मजबूत जे स्ट्रॉंग हार्टेड आहेत ते देखील घाबरून जातात. हे पण ते आपल्यासारखेच लोक होते आणि ते घाबरले. त्यापैकी पेत्र हा घाबरलेला आहे. यस प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण देवाच्या वचनात प्रार्थनेत कितीच तरी चालत असताना अनेकदा आम्ही देखील भीत होतो, घाबरतो. आणि हे नैसर्गिक बाब आहे. ही बाब कधी कधी लोक म्हणतात, साहेब खूप चाललो पण काय झालं ते डिस्टर्ब झालं ना, मग सोडूनच दिलं. अरे असं नका करू भावांनो, ते नॅचरल आहे. सैतानाला तर घाबरायसाठी सैतान निर्माण झालेला आहे. तो कोणाला तरी गिळावा आणि कोणाला तरी नाश करावा याच्यासाठीच तो दाराशी टपून बसलाय. तो जरा पण बघतो, अरे तो घाबराय, डायरेक्ट अटॅक करतो. तो वाटच बघत आहे की तुमच्यामध्ये भीतीचा कोणताही अंश आला की तिथे देवावरची प्रीती झाली कमी. तुम्ही जोपर्यंत प्रीतीमध्ये चालणार तोपर्यंत भीती कमी आहे. देव तुम्हावर प्रीती करतो हे जाणून घ्या. तो तुम्हाला बुडू द्यावायचा नाही. तो अग्नीतून चालशील तरी पोळावायचा नाही. तो जलातून चालशील तरी बुडावायचा नाही. कारण की तू माझा आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. हे कोणासाठी सांगितलं प्रियानो? आमच्यासाठीच आहे ना. पेत्र वारा वादळाला बघून घाबरलेला, भयभीत झालेला आहे. आणि ज्याच समय तो भयभीत झाला त्याच समय काय झालेलं, लगेच तो बुडू लागलेला. भीतीचा आणि बुडण्याचा काय संबंध आहे? आता हा प्रश्न येतो. अरे चल रहा है तो चलने जाणार. आता इथून रस्त्याने चालता एकदम काय पडायला थोडे लागणार आहे. जी आपल्याला ताकद आहे, आपल्याला पाय मजबूत आहे, आपण पायावर चालत आहोत ना. परंतु जशीच भीती आली तशीच बुडायची प्रक्रिया कशी काय आरंभ झाली हा प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ आहे देव निश्चितच विजयी लोकांचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा देव भीतीवाला, घाबरणाऱ्या, पळपुटे लोकांचा देव नाही. परत एक वार तपासा, जे तुम्ही स्ट्रॉंग आहात, जे तुम्ही मजबूत आहात, त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की तो खडक आहे पेत्रा, ज्याच्यावर मी मंडळी रचित. तुम्ही ते खडक आहात ज्याच्यावर तुमचं कुटुंब उभं आहे. ते तुम्ही खडक आहात ज्याच्यावर क्राइस्ट चर्च आणि ख्रिस्ती समाज उभा आहे. तुमच्या सारख्या मजबूत खडकाला या समयी समाजाला गरज आहे. कारण की खडक कमी आहे, भित्रे लोकांची संख्या जास्त आहे. प्रेज द लॉर्ड. भित्रे लोकांची संख्या जास्त आहे. तुम्हाला मजबूतीने स्ट्रॉंगली उभं राहायची गरज आहे. परंतु त्याच्यासाठी भीती घालवण्यासाठी जर कोणत्या गोष्टीची गरज आहे तर ते आहे पेत्रा समान स्ट्रॉंग, जो पुढे तो झालेला आहे तसं होण्याची गरज आहे. पण तो स्ट्रॉंग कसा झाला हो प्रियन? अशा अनेक परीक्षा आणि वादळातून तो गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तोही पडला, तोही बुडला, तोही नाकारणारा झाला, तोही अल्पविश्वासी ठरला. इतकंच नव्हे तर येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, अरे सैताना, तुझं लक्ष त्या जगी गोष्टीकडे आहे, देवी गोष्टीकडे नाही. म्हणजे यावरून आम्हाला अनेकदा कळतं की सैतान आणि भूतानी पेत्राला देखील पकडलेलं आहे आणि येशूने ते ओळखलेलं आहे. आज प्रियांनो, जर आपण पेत्राकडे बघितलं तर त्याने वादळ आणि परीक्षेचा सामना करत राहिला. यहूदा इस्करियोतासारखं लगेच तो चलो उपर, तसं केलं नाही त्याने. आज अनेक लोकांची परिस्थिती ती आहे, ते घाबरलेले, भयभीत आहे. ते म्हणतात जगण्यापेक्षा मरणं सोपं आहे, जगण्यापेक्षा मरणं सोपं आहे. परंतु त्यांना माहित नाही ते मरत नाही, ते सार्वकालिक मरणाकडे चाललेले आहे. प्रियांनो, आज आपल्यापैकी अनेक किंवा ऑनलाईन ऐकणारे अनेक जण आहेत जे म्हणतात की आता सर्व प्रयत्न झाले, चर्च पण झालं, सगळं काही प्रार्थना पण झाली, सगळं काही झालं, काहीच होत नाहीये, आता मरू दे बस. एलिया देखील ओरडून म्हणतो, परमेश्वरा बस झालं, पुरे झालेले, एकटा किती पळू मी, किती पळून 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 थकून गेलेले, आता पुरे झालेले, आता मला उचलून घे. हो प्रियांनो, ही प्रार्थना सगळ्यात भयानक प्रार्थना आहे की प्रभू मला उचलून घे. म्हणजे देवा, तुझी योजना काही कामाची नाही माझ्यासाठी. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. तसंच तिथे आपल्याला दिसतं 31 वचन, त्याच क्षणी हात पुढे करून त्याला धरले. कोणी धरले हो हात पुढे करून? सांगा. पेत्राने येशूला धरलं की येशूने पेत्राला धरलं?
वाचतो परत एकदा. प्रभूजी मला वाचवा, मी भ्यालो आहे, मी बुडू लागलो आहे. त्या क्षणी एक हात पुढे आला आणि दुसऱ्या हाताला त्यांनी धरलं. कोणाचा हात होता? कोणाच्या हाताला धरणार सांगा बरं? पेत्राचा हात येशूला धरत होता की येशूचा हात पेत्राला धरत होता? येशूचा हात पुढे आला आणि त्याने पेत्राला धरलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, एक हात आहे, एक हात तुमची आणि माझी वाट बघत आहे की केव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आरोळी मारणार की प्रभू वाचव. मी प्रयत्न भरपूर केले, यस, हा, नुसतं काहीच केलेलं नसतं. वाचव 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 अशा जगामध्ये अनेक जण प्रार्थना करणारे आहे, मला वाचव वाचव. आणि तू काहीच पाऊलच पुढे टाकत नाही, तू काही विश्वासूपणाच दाखवत नाही, काही तू पाण्यावर वादळाला तुडवायचा काही प्रयत्न करत, नुसतं वाचव, घर बसल्या वाचव, बेछानावर झोपल्या झोपल्या वाचव, कोणताही प्रयत्न करता वाचव. नाही नाही नाही, तसं नाही होणार. तुम्ही तुमच्यामध्ये विश्वास पहिले जागृत आणि मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा हात तुमच्या आणि माझ्यासाठी. हो प्रियानो, आज तुम्हाला आणि मला आपला हात येशूकडे देण्याच्या अगोदर बघा, तुम्हाला एक हात अगोदर दिसेल, तो प्रभू येशूचा हात आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला, तो तुमची आणि माझी मर्यादा जाणतो, तो तुमची आणि माझी परिस्थिती जाणतो. त्याला माहिती आहे मनुष्य किती संत असला, किती व्यक्त, तो मनुष्य आहे, दुबळा आहे आणि त्याला कोणत्या वेळेस हात द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. कोणत्या वेळेस हात द्यायचा. आणि प्रार्थना करून करून थकलो, पाळायचं काही नाही, काही कोणी नाही. देवाची वेळ, समय, त्याला अनुकूल समय म्हटलेला आहे. तो समय जेव्हा येतो तेव्हा एक हात पुढे येतो आणि तो पेत्राला धरतो आणि आता पेत्र आणि येशू एकमेकांचा हात धरून वादळाने तुफानवर चालू लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता समय आलेला आहे की अनेक वर्ष आपण एकटे 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 चाललो, कधी बुडतो, कधी बाहेर येतो, कधी गटांगडं खातोय, पुष्कळ वर्ष झाले. आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की मला येशूचा हात धरून वादळ आणि तुफानवर चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आता तो समय आलेला आहे. तुम्ही आणि मी तयारीला लागायचं आहे, कारण की येशू आता लवकरच येत आहे. परिस्थिती गंभीर झालेली आहे, सिरियस परिस्थिती झाली, जे मी सुरुवातीला सांगितलंय. त्यामुळे जर बचाव करू शकतो प्रभू येशूच आणि त्याचा हात जर तुमच्या हातामध्ये आहे, तर परिस्थिती कशी येऊ द्या, जगातली कधी परिस्थिती येऊ द्या, तुम्ही आणि मी कधी देखील बुडणार नाही. कारण की तुम्हाला आणि मला धरलं म्हणजे तुम्ही आणि मी संत झालो आहोत. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी आम्ही हात सोडला, भूत वाटच बघत आहे, भूत आहे, भूत आहे. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे. येशू तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. आज देखील तो तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये मिरेकल आणि चमत्कार करू इच्छितो. परंतु यासाठी नाही की नुसतं तुम्ही बचावले जावं, परंतु त्याद्वारे स्वर्गीय पित्याचा गौरव हवा. प्रेज द लॉर्ड. मिरेकल आणि चमत्कार. आणि आम्हाला आनंद वाटतो की क्राइस्ट चर्च मध्ये नियमित कोणी ना कोणी पुढे येतं आणि साक्ष देतं. ती द्यायला हवी, ती संधी देखील द्यायला पाहिजे आणि आपण देखील संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. कोणती मोठी साक्ष, कोणती महान साक्ष हे तुम्ही ठरवू नका, ती तुम्ही ठरवू नका. ठरवणारा कोणी नाही. आम्ही देवाचा जेव्हा गौरव करतो, ती साक्ष अवश्य काम करणार, ती अवश्य काम करणार. लोक अनेक आहे ते तुमच्या साक्षीच्या द्वारे, या तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या चमत्काराच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये बदल घडल. तो म्हणाल की या बहिणीला, या भावाला, या पेत्राला जर देवाने अशा प्रकारे वाढलं, अशा प्रकारे सुरक्षित केलं, तर मला का नाही करणार? यस, तो करणार. आणि जर तो करत आहे तर तुम्ही त्या संधीचा लाभ घ्या. परिस्थिती विकट होणार. किती लोकांना वाटतं की परिस्थिती फार सुधारून राहिलेल्या दिवशी, नाही, बिघडत जाणार. परंतु परिस्थिती किती बिघडली तरी देव म्हणतो, तुला जर स्वर्गात जायचं, पहिले तुझं घर आणि तुझ्या जीवनामध्ये येशू असू दे, तिथे स्वर्ग पहिले असू दे. प्रेज द लॉर्ड. हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, संग जाएंगे. संग म्हणजे त्याच्या बरोबर जाणार. परंतु जिथे येशू आहे, ते पवित्र मंदिर असो किंवा हृदयाचं अंतकरणाचं मंदिर आहे, तिथे येशू आहे, तिथे स्वर्ग ऑलरेडी तयार झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की नरकाची कोणतीही ताकद, नरकाचे कोणतेही मॅनेजमेंट, नरकाची जगातली कोणती सत्ता तुमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही, कारण की तुम्ही विजयी लोक आहात. प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद देतो. संकट, वादळ, तुफान हे जगामध्ये सर्वत्र आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही प्रत्यक्ष त्याचं दर्शन घेत आहोत. परंतु पित्या, माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मंदिरामध्ये,
माझ्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी मला दिसत असताना तुम्हाला बाहेर काढावा अशीच विनंती करतो. खरोखर पित्या, पेत्राने त्या संधीचा लाभ घेतला आणि तो पाण्यावर चालला. जगामध्ये पित्या पाण्यावर चालणारा एक वेव असा व्यक्तित्व ठरलेला आहे. हो पित्या, अनेक सिद्ध चमत्कार आम्ही देखील करावं ही येशूची इच्छा आहे. कारण की तू स्वतःच म्हटलेलं की माझ्या नंतर येणारे सेवक माझ्यापेक्षा पण मोठे चिन्ह चमत्कार करतील. येशूला आनंद वाटतो. हो येशू, माझ्या कोणत्या कृतीच्या बद्दल तुला आनंद वाटणार? पेत्र घाबरला, तो अविश्वासी ठरला, परंतु देव जेव्हा तो विश्वासू ठरला तेव्हा तो विजय देखील झालेला आहे. आज तू आमचा विजय देण्याकरता आमचा विश्वास तपासत असताना या परीक्षेतून तू आम्हाला संत म्हणून दृढ, मजबूत आणि खडकाप्रमाणे मजबूती द्यायला तयार असताना त्याचा लाभ आम्ही घ्यावा. परत जे डिस्टर्ब आहे, जे आजारी आहे, जे निराश आहे, जे घाबरलेले, जे प्रतिकूल अवस्थामध्ये, ते आज मंदिरात असतील, ऑनलाईन असतील, प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात तू स्पर्श कर. कारण की आम्हाला माहिती आहे भूत आणि भूताची सत्ता जी आहे ती तुम्हाला आणि मला काही करू शकत नाही. परंतु आम्ही आज देखील भूत 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 करत पिते घाबरलेले, भयभीत आहोत. आम्ही भूतासाठी नव्हे तर आम्ही येशूसाठी बनवलेले लोक आहोत. त्याचे प्रतिरूपात जर तू आम्हाला घडवलं तर त्याच्या समान कार्य करणारे आम्ही व्हावं अशी कृपा. प्रभू येशूच्या नावात आमीन आमीन.